म्हणजे रेल्वे ब्लास्ट प्रकरणात ज्याच्यात मुंबई उच्च न्यायालयाने या आरोपींना निर्दोष बरी केलं आणि मालेगावच्या प्रकरणात ज्याच्यात आज विशेष न्यायालयाने या आरोपींना निर्दोष मुक्त केलं। या दोघी प्रकरणात न्यायालयाने स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की तपास यंत्रणेने तपास करत असताना पुराव्यांची साखळी न्यायालयापुढे ज्या पद्धतीने उपस्थित केली पाहिजे ती केलेली दिसून येत नाहीये। एक लक्षात ठेवलं पाहिजे, कुठल्याही फौजदारी खटल्यात एखादा आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध करत असताना तो बियॉन्ड शॅडो ऑफ डाऊट म्हणजे संशयाच्या पलीकडे त्या आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला पाहिजे आणि जर तो सिद्ध होत नसेल तर बेनिफिट ऑफ डाऊट संशयाचा फायदा त्या आरोपीला त्या ठिकाणी मिळत असतो। या दोघी प्रकरणात उच्च न्यायालयाने व विशेष न्यायालयाने दोघी प्रकरणात स्वतंत्रपणे ऑर्डर देत असताना जजमेंट देत असताना असं नमूद केलेलं आहे की तपास यंत्रणेने अनेक चुका केलेल्या आहेत। आता आपण मालेगावचं प्रकरण जर बघितलं तर त्याच्यात विशेष न्यायालयाने असं म्हटलंय की पुरावा हा स्वरूपाचा आलेला नाही की ती जी मोटरसायकल होती ती साध्वी प्रज्ञा वापरत होती, नंबर एक। त्याचबरोबर कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सचा साठा जमा केला त्याबद्दलचा पुरावा नाही। त्याचबरोबर डंप डेटा कलेक्ट केलेला नाही, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कलेक्ट केलेलं नाही आणि जे कबुली जबाब आरोपींनी दिले होते ते कबुली जबाब आरोपींनी मागे घेतले होते, ज्याला आपण रिट्रॅक्शन ऑफ कन्फेशन म्हणतो। आणि असं असताना पुराव्यांची साखळी ही स्पष्टपणे हे दर्शवत नाही की या आरोपींनी हा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळे या आरोपींना संशयाचा फायदा देऊन माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी त्यांना निर्दोष बरी केलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की अशा गंभीर प्रकरणांमध्ये तपास यंत्रणेची काय जबाबदारी असते। एक लक्षात ठेवलं पाहिजे, या दोघी प्रकरणांमध्ये अनेक निर्दोष लोकांचा निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। असं असताना या गुन्ह्यांच्या मागे खरे सूत्रधार कोण, खरे आरोपी कोण, हे जर न्यायालयाने या आरोपींना निर्दोष मुक्त केलं याचाच अर्थ असा की या प्रकरणात दुसरे आरोपी कोणी असतील तर मग याची जबाबदारी कोणाकडे राहील हे तपास यंत्रणेने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की अशा संवेदनशील प्रकरणात फक्त ढोबळ मनाने तपास न करता राजकीय प्रेशरला बळी न पडता खरे आरोपी शोधले पाहिजे, तांत्रिक विश्लेषण केलं पाहिजे ज्याला फॉरेन्सिक एव्हिडन्स आपण म्हणतो आणि त्या दृष्टिकोनातून तपास करून दोषारोप पत्र आहे जो तो दाखल करायला पाहिजे। जर कुठल्या दबावाखाली दोषारोप पत्र दाखल केले जातील, तुम्ही कबुली जबाब नोंदवतील आणि कबुली जबाब हे दोषारोप पत्राचा भाग होतील। आता आरोपींनी कबुली जबाब दिला म्हणजे त्यांचा गुन्हा सिद्ध होत नसतो, कारण फौजदारी कायद्यात हा एक सेटल लॉ आहे की आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबाला अर्थ नसतो। तो जर मोक्का खाली असेल, यूएपीए खाली असेल तर त्याला एक व्हॅलिडिटी असते, परंतु जर तो कबुली जबाब मागे घेतला असेल तर तो कबुली जबाबला काहीच व्हॅल्यू राहत नाही।